तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, माजी खासदार रामदास तडस यांनी ही भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहे। निवडणुका आल्या की आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं। शरद पवार आंदोलनाला खतपाणी घालतात। रामदास तडस यांनी शरद पवारांवर हे टीकास्त्र डागलंय। पवार साहेबांचे आमदार भेटायला आले। पवार साहेबांच्या आमदारांना त्यांना गाळ्या दिल्या आणि उपोषणाला साथ देण्याचं काम तेच करत आहे। याही अगोदर असंच झालं, आताही असंच झालं। ज्यावेळेस महाराष्ट्र स्थिर राहते त्यावेळेस जाती जातीमध्ये झगडे लावण्याचं काम हे पवार साहेब हे सातत्याने करत आहे। कारण त्यांच्या हाती आज सत्ता नाही आहे, पुढे येणारी नाही। म्हणून भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार येते त्यावेळेस मात्र यांचं उपोषण चालू होती। लोकसभेच्या वेळेस तेच पाहिलं आपण चित्र, विधानसभेच्या वेळेस तेच पाहिलं, आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका तेच चित्र आपण पाहतो। निवडणुका संपल्या तर घरी बसते, ही परिस्थिती आहे। आणि म्हणून आमची सुद्धा मागणी आहे, आमची पहिलीही मागणी होती, आज भी मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे, परंतु ओबीसी मधून मात्र त्यांना आरक्षण देऊ नये ही आमची मागणी आहे। आणि ते आम्ही जर होत असेल, जर सरकार दबावाला बळी पडत असेल तर या देशातला ओबीसी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।